उद्धवजी ठाकरे आहेत ते प्रत्यक्ष इथे आले, ते सामान्य जनतेमध्ये येऊन मिसळले, हा मला त्यांचा अभिमान वाटतो. ते सरकारनं शेतकऱ्यांच्या नाही तर उद्योगपतीच्या मागे आहे. कारण फडणवीस साहेब सांगत आहेत की आम्ही देऊ म्हणजे खरंच त्यांना जर शेतकऱ्याबद्दल वाटलं असतं तर त्यांनी मुलाखती घेतल्या असता, म्हणजे जेवढं नुकसान झालं आहे तेवढं भरपाई करू असंही म्हटले असते. उद्योगपतींचे खिशे भरण्यातच सरकार व्यस्त झालेलं आहे. ह्या वर्षी शेतकऱ्याच्या घरी दिवा नाही लागला उजळला तर नाही तर उद्योगपत्याच्या घरी दिवा उजळला. कुंभमेळ्यासाठी 14 ते 15,000 कोटी देत आहे, मग माझ्या शेतकरी कुठे मागे राहिला? हक्क आहे, आज शेतकऱ्याला तो मागून घ्यावा लागत आहे. निवडणुकीच्या आधी याच्या टायमिंगला आनंदाचा शिदा द्यायचे, फुकट कोपन असं काही असं म्हणत होते, पण आता काहीही नाही. कार शक्ती महापीठ मार्गासाठी जर 85,000 कोटी रुपये देऊ शकतो, तर माझ्या शेतकऱ्यासाठी, सामान्य शेतकऱ्यासाठी त्याचा तो हक्क आहे, तो काय नाही देत आहे. आणि अनेक शेतकऱ्याच्या मुली लातूरमध्ये शिकत असतील, त्यांनी फीस कसं भरायचं, त्यांनी शाळेमध्ये कसं जायचं, हा माझा सरकारला प्रश्न आहे. ते सरकारनं शेतकऱ्यांच्या नाही तर उद्योगपतीच्या आणि शेतकऱ्यांविषयी तर बिलकुलही विचार नाही. आणि म्हणतात की आपला शेत जय जवान जय किसान या नावाने ओळखला जातो. असं असतं तर असं झालंच नसतं. हे सगळं खोटं आहे. आज आमचा शेतकरी 10-15 वर्ष मेहनत करतोय आणि तो एवढी मेहनत करून सुद्धा त्याचं घर बांधू शकत नाहीये. आणि हा राजकीय पक्ष असेल किंवा कुठला पक्ष असेल, तो 1 वर्ष झाली की स्वतःचे बंगले भरत आहे किंवा त्यांची कोट्यधीश मालक होत आहे.